पुण्यातही प्रसिद्ध बादशाही हॉटेल्स बंद आहेत। गॅस टंचाईचा हॉटेल व्यावसायिकांना फटका बसतोय। पुण्यासह राज्यभर गॅसची टंचाई जाणवतोय। पुणे शहरातील टिळक रोडवर असणारं प्रसिद्ध बादशाही उपहारगृह हे देखील आता बंदच पडलेलं आहे। गॅस नाहीये, त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमधील हॉटेल्स बंद झालेत। साऊथ इंडियन खाद्यपदार्थ बनवणाऱ्या हॉटेलमध्ये आता इडलीचं पीठ हे विकलं जात आहे। छत्रपती संभाजीनगरमधल्या हॉटेल व्यवसायाला गॅस पुरवठा होत नसल्यानं मोठा फटका आहे। आढावा घेतला आपले प्रतिनिधी सचिन बडे यांनी। गॅसचा तुटवडा निर्माण झाल्यानंतर छत्रपती संभाजीनगरातील काही हॉटेल बंद करण्याची वेळ निर्माण झाली आहे आणि बऱ्याच ठिकाणी हॉटेलही बंद करण्यात आलेली आहेत। छत्रपती संभाजीनगरातील सकाळच्या नाश्त्याची जी काही दुकानं आहेत त्यामध्ये तुफान गर्दी असते, मात्र सध्या स्थितीला गॅस नसल्या कारणानं ग्राहक अक्षरशः दुकानामध्ये डोकावतात आणि दुकान बंद म्हणजेच या ठिकाणचं हॉटेल बंद आहे, त्यामुळं ते त्या ठिकाणावरून ते निघून जातात अशी परिस्थिती आता या ठिकाणी निर्माण झालेली आहे। मी या हॉटेलमध्ये आहे। या हॉटेलमध्ये पूर्णपणे स्टूल लागलेले असतात, टेबल लागलेले असतात, खुर्च्या लागलेल्या असतात, मात्र हे हॉटेल या ठिकाणी बंद आहे। जे संकट निर्माण झालं, तुम्हाला गॅस उपलब्ध होतोय का, काय भावना? गॅस तर नाहीच आमच्याकडे अवेलेबल आता सध्याला। बरं, किती दिवसापासून हे संकट आहे? मग कस्टमरांना काय सांगता तुम्ही? कस्टमरला सांगतोय की गॅसच नाही येत, दुसरं काय होतं, नुकसान तर खूप झालंय। बऱ्याच कस्टमरचा सकाळचा नाश्ता त्यांचा आपल्याकडेच असतो, ऑफिसला जाताना त्यांचा नाश्ता आपल्याकडेच असतो, त्याच्यामुळे आता गॅस नसल्यामुळे आम्हाला बंद ठेवायला लागलं। आता आम्हाला गॅस लवकरात लवकर चालू करावा हा सरकारकडे मागणी। नक्कीच लवकरात लवकर। आमच्या पण नोकरीवरती हे गॅस नसल्यानंतर आम्हाला पण मालक कशाला ठेवेल का? आम्हाला गॅसच नाही तर आमच्या पण नोकरीवरती हे आलं ना, आता आम्ही पण याच्यावरच पोट भरतो। सर्वात महत्त्वाचं म्हणजे जोपर्यंत गॅस उपलब्ध होत नाही तोपर्यंत त्या संकटाचा सामना हॉटेल चालकांना करावा लागणार आहे। तोपर्यंत हॉटेल चालकांचं नुकसान होतंय, काही ठिकाणच्या रोजगारावर गदा येते, तर दुसरीकडे कोट्यवधींचा टर्नओव्हर जो आहे त्याची जी काही उलाढाल आहे ती ढासळलेली आहे। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।